So hey guys, welcome to Sunny and Mayur YouTube channel. तर आज आम्ही तुम्हाला एक स्टोरी सांग, नवीन नाही ऍक्च्युली स्टोरी असं स्टोरी नाही म्हणत आहे, पण आम्ही तिथे जाऊन आलोय. तिथे जाऊन आम्ही तुम्हाला सांगितलेलं आधी की आम्ही मनालीचा ब्लॉग शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर आज हा आपला मनालीचा ब्लॉग असणार आहे. तर आम्ही ना मनालीला गेलेलो फिरायला, कधी लग्नाच्या नंतरच गेलेलो आम्ही. म्हणजे आमचं काय अनप्लॅन होतं हे, आणि काहीच आम्ही प्लॅन नव्हता केलेला की असं जायचं तसं जायचं, आणि काहीच प्लॅन नव्हतं केलेलं. आमचा प्लॅन होता ॲक्च्युली गोव्याला जायचा, पण गोव्याला सीन काय झालं की मे महिन्यामध्ये आमचं लग्न झालेलं. हां, आणि खूप गरमी होती मे महिन्यात. तर आम्ही ठरवलं की मनालीला जाऊ. म्हणजे ठरलं नव्हतं काय मनालीला जायचं असं काय, पण अचानक मध्ये ठरलं. जायचं होतं दुसरीकडे, पण मनालीला गेलो. आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही तुमच्यासोबत मनालीच्या मेमरीज शेअर करणार आहे. जिथे जिथे आम्ही फिरलो, काय काय मजा मस्ती केली, ते सगळं आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. आणि सांगणार पण आहे की कशी मस्ती केली आम्ही. जर त्यावेळी ब्लॉगिंग चालू असते आमची, तर अजून खूप मजा आली असते आणि खूप छान ब्लॉग बनला असता. हा सुद्धा ब्लॉग खूप छान बनणार आहे, कारण सगळे व्हिडिओज यांनी बनवलेले. मी ऍक्च्युली असं ह्या हिशोबातच गेलेलो की व्हिडिओ आम्हाला टाकायची आहे, पण तेव्हा ब्लॉगिंग नव्हतं, पण फक्त इंस्टाग्रामवरती मला टाकायचं होतं. पण तेव्हा कसं मला युट्यूबमध्ये मी असं म्हणजे हे नव्हतं केलेलं की मी युट्यूबमध्येच म्हणजे करणार आहे वगैरे. तर आम्ही अचानक म्हणजे मी असे क्लिक केलेत मी काय छोटे छोटे व्हिडिओज. तर आम्ही लग्नाच्या नंतर लगेच गेलेलो मनालीला. आम्ही मागे पण तुम्हाला सांगितलेलं की आम्ही लग्नानंतर लगेच गेलेलो. तर आम्ही विमानाने गेलेलो, कारण तेव्हा रेल्वेने जायला तिकीट नव्हतं, म्हणजे पटापट भेटलं नसतं आपल्याला लवकर. त्याच्यामुळे आम्ही विमानाने गेलो, डिसाईड केलं विमानाने जाऊया. आणि मला ऍक्च्युली हिला विमानाने न्यायचं होतं. तर माझंच प्लॅन होतं, म्हणजे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आम्ही सगळं प्लेनची तिकीट वगैरे आम्ही बुक केलेली. आणि ऍक्च्युली माझ्या दीदीने मला बुक करून दिलेली. म्हणजे आम्ही पॅकेज मध्ये गेलेलो. विमानाचं तर वेगळं होतं. आम्ही इकडून दिल्लीपर्यंत विमानाने गेलो, आणि दिल्लीवरनं आम्हाला बसेस वगैरे होते, म्हणजे पूर्ण तिकडे. त्याच्यानंतर पॅकेज मध्ये सगळं इन्क्लुडिंग होतं, म्हणजे तिकडून बसवरनं आपल्याला तिथे मनालीवरनं ही तर सगळीकडे झोपतच होती जिथे जाते. कारण की आमचं ऍक्च्युली आम्ही खूप थकलेलो पण होतो. आमचा साखरपुडा झाला, हळद झाली ना, लगेच झालं. तर आम्ही खूपच थकलेलो होतो. म्हणजे फक्त एक्साइटेड होतं की मनाली जायचं. पहिली गोष्ट तर मी खूप घाबरलेली विमानाने जायला. ही वरती जाऊन आम्ही जेव्हा प्लेन वरती गेला ना, आमच्या दोघांचे कान असे बंद झालेले. म्हणजे मला असं वाटलं की मला फक्त प्रॉब्लेम होते की बोल सगळे आरामात झोपले. आपण जातो ना, असं वाटतं कानाची पडदे फाटतात की काय, असे मी घाबरले. मी बोलले बाबा हे काय होतंय आपल्यासोबत. नंतर हा बोललो सगळ्यांसोबत होत असणार, म्हणजे असं हा मला सांगत होता. नाही म्हणजे ही मला बोलली हिच्यासोबत होतंय, तर मी असं विचार केलं की माझ्यासोबत पण होतंय, म्हणजे सगळ्यांसोबत होत असेल. आणि मला आधीपासून विमानात बसण्याची, विमानात एकदम वरती आकाशात मला बोलत होती विमानात नको बोलवते. मी बोले आपण ट्रेननी जाऊया, नको ते विमान वगैरे. पण हा बोलत चल काहीतरी, म्हणजे काय विमानातून बसायला किती जणांना खूप आवडतं उलटं. हा बोलतो की कोणाला चान्स भेटत नाही, तुला भेटतो तर तू चल. आई मला विमानात नको बोलवते, नको जाऊया आपण. तेव्हा मी गेली तर जरा म्हणजे छान वाटलं मला. म्हणजे कधी वाटलं नव्हतं मी आयुष्यात विमानात बसली, पण मी बसली. एक ड्रीम असतं ना आपलं विमानात बसण्याचं, ते माझं तर कम्प्लीट झाल्यासारखं वाटतं मला खरं. पण मी मी घाबरत होती खूप, पण एक्सायटेड पण तेवढीच होती की विमानात बसायचं. नाही तर विमानात बसायचं मी एक्सायटेड पण तेवढीच होती, आणि घाबरत सुद्धा तेवढीच होती. पण मजा आली खूप विमानातून जायला सुद्धा. तर त्याचे पण क्लिप्स आहेत, ते पुढे सगळे आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. तर पुढे आम्ही विमानातून गेलो, तर आम्ही मुंबईवरनं विमान पकडलेलं, डोमेस्टिक एअरपोर्ट वरून पकडलेलं आम्ही. आणि मग तिकडून आम्ही फर्स्ट दिल्लीला गेलो. आणि आम्हाला तिथे जाऊन आम्हाला हे पण दिलेलं ना खायला वगैरे, ते आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट होतं. ते ऍक्च्युली दीदीने सगळं, म्हणजे तिने जे तिकीट बुक मला तर तिकीट कशी बुक करतात ते हे पण नाही माहिती, विमानाचे वगैरे मी कधी केलंच नाही. म्हणजे डेली नाही, कधीतरी जातात 2-3 वेळा, तर त्यांना माहिती असतं कसं काय बुक करायचं. तिथे जाऊन तर आम्ही तर अजून कन्फ्युज झालो. आता इथे करायचं म्हणजे मला तर वाटलं की इथे सगळ्यांशी असं एकदम प्रोफेशनली बोलावं लागतं,
सगळे एकदम हाय लेवल असं. मी म्हटलं असं काही नाही, असं काही नव्हतं, पण नॉर्मलच होती लोक. हा म्हणजे असं ना, असा विचार आलेले मला की म्हणजे सगळे असे मोठे मोठे लोक असणार, हाय क्लास वाले असतील असं वाटलं होतं मला सुद्धा, पण असं काय नव्हतं. म्हणजे होतं सगळं नॉर्मलच होतं. इथे आपण फर्स्ट टाइम जातो ना, तर असं वाटतं बाबा इथे आता मी फर्स्ट टाइम चाललोय तर आता काहीतरी वेगळं असेल. प्लेन मध्ये पण मला ऍक्च्युली कसं आहे, ते कुठे प्लेन काय पकडायचं म्हणजे कुठे जायचं काहीच माहित नाही. म्हणजे कोणच नव्हतं, आम्ही दोघंच होतो. ही पण नवीन होती, 12 वाजता फ्लाईट होती आणि 12 वाजता होती आणि आम्ही इथून 9 वाजता निघालो. ते पण इथून रिक्षाने गेलेलो. तर रिक्षामध्ये सुद्धा मी झोपलेली, झोपतच गेलेली. सगळीकडे ही झोपत होती सगळीकडे. मी हिला बोललो फिरायला आली की झोपायला आली. तिकडे आम्ही बसलो. मग एअरपोर्टला सुद्धा आपण नाश्ता केला ना, काहीतरी खाल्लं होती, छोले काय खाल्लं तिथे पण एअरपोर्टला काहीतरी. किती एअरपोर्टला एवढं कॉस्टली असतं. एअरपोर्टला मी गेलोय खूप वेळा, तर तिथे आहे सगळं कॉस्टली आहे हे मला माहिती आहे. तर हिला माहित नव्हतं की कॉस्टली असेल. तर हिला आपला नॉर्मल रेट असेल तर 10-20 रुपये एक्स्ट्रा असेल. 20 एवढं पण नाही मला वाटलंय. काय 10-20 रुपये नाही, मला पण वाटलं असं कॉस्टली असेल. पण इकडे जाऊन आम्ही खाल्लं पण कॉस्टली होतं ते. ठीक आहे, पण कधीतरी जात होता तेव्हाच आपल्याला समजतं काय काय नाही ना. पण अशा ठिकाणी पण खायची एक वेगळी मजा असते. भले पैसे आपण आणि आपल्याला कधी ना कधी खायला लागतच. आम्ही तिकडे खाल्लं. नंतर आमची 12ची फ्लाईट होती. 12ला आम्ही 9ला निघालो इथून रिक्षानी. मग 12ला 11 वाजता पोहोचलो. मग 1 तासाने आमची फ्लाईट होती. कसं आहे ना, पॅकेज मध्ये ना तुम्ही गेले ना तर कसं दिल्लीला उतरले ना तुम्ही, तर दिल्लीवरनं सगळं त्यांचं ट्रॅव्हलिंग आहे. बस दिल्लीपर्यंत आपल्याला आपल्या पैशाने आपल्याला सगळं ट्रॅव्हलिंग करायचं. सगळं इथून ते तिथपर्यंत आपलं ट्रॅव्हलिंग असतं आपल्याकडून. बाकी दिल्लीला उतरलो की दिल्लीपासून मग त्यांचं असतं. मग विमानात सुद्धा आम्हाला खाण्यासाठी होतं ब्रेक. काय होतं ते पोहे होते आणि काहीतरी पास्ता होता ना. पास्ता आणि एक ड्रिंक होतं, मिल्कशेक होतं एक. तर मी एक मिल्कशेक घेतलेला. हे पण आपल्याला तिथे काहीतरी मसाला आईला बोललो तू काहीतरी वेगळा घे, मी वेगळा घेतो. म्हणजे एकत्र सेम नको घ्यायला की काय. हा ते असं काय जाऊन सगळे खातात आपल्याला खायला लागतं. फ्री वालं होतं ना ते. मग सगळं नाश्ता केला. मग आम्ही पोहोचलो किती 4 वाजता वगैरे पोहोचलो. नाही टायमिंग एक्झॅक्टली एवढं माहिती नाही, पण आम्ही दुपारच्या पोहोचलो. म्हणजे आम्हाला संध्याकाळचं आम्हाला ना बस आमची निघणार होती. मला एक गोष्ट सांगतो, दिल्लीला उतरले ना, जर तुम्ही इनकेस कधी गेले मनालीला, दिल्लीला उतरले ना कधीच ऑटो करू नका. ते ऑटोवाले जाम म्हणजे एकदम मला माहिती आहे. मी ऑटोमध्ये बसले नाही. ऐकून गोष्ट ती आम्ही आहे ना ऑटोनी जात होतो, तर आम्हाला ऑटोनी जास्त प्राइस सांगितलेली. त्यामुळे मी आहे ना कॅब केली तिथे जाऊन. मी ओला आपण इथे ओला उबेर करूया. त्याच्यात खूप कमीमध्ये आम्हाला त्या बस स्टँड पर्यंत सोडलं. नाहीतर ते दिल्लीवाले आले ना असे म्हणजे बाहेरचे कोण आलं डायरेक्ट लुटतातच. तर विमानात आम्ही बसल्यावरती बाहेरचा व्ह्यू पण एक नंबर होता. म्हणजे बघण्यासारखं होतं एकदम. म्हणजे असं जन्नतला वगैरे सिरियसली खूप छान होता व्ह्यू. पण मला तर जन्नतला आल्यासारखं मला फिलिंग होत होती. तरी आम्हाला विंडो सीट भेटलेली आणि मी विंडो सीटला मी घाबरत पण तेवढेच होती, पण व्ह्यू बघण्यासाठी पण एकदम एक्सायटेड होते. मला सगळं मी दाखवतो व्हिडिओ काढली आहे छोटे असं, तर तुम्हाला मी दाखवतो नक्कीच. मस्त होता व्ह्यू. जर तुम्हाला सुद्धा विमानात बसायचं असेल म्हणजे तुम्ही एकदा तरी असं वाटतं की प्रत्येकाला की आपण एकदा तरी विमानात बसावं. बसले असतील नाही, जे नाही बसले त्यांच्यासाठी. आणि जर तुम्हाला सुद्धा विमानात बसायला आवडत असेल किंवा तुमची इच्छा असेल तर नक्की बसा. चान्स मिस करू नका. जवळ तर जवळ कुठे पण जा, पण विमानाने एकदा तरी लाईफमध्ये आपण बसलंच पाहिजे आणि प्रवास केला पाहिजे. तर आम्ही तिथे उतरलो. आम्ही दिल्लीला उतरलो. दिल्लीवरनं आम्ही कॅब केली. कॅब करून आम्ही बसच्या इथे पोचलो. बसच्या इथे जरा खूप वेळ लागला जरा बस यायला. म्हणून आम्ही विचार केला काहीतरी नाश्ता वगैरे करून घेऊ. मग आम्ही मोमोज खाल्ले तिकडे. दिल्लीचे मोमोज फेमस. हिला नव्हतं आवडत होतं मोमोज. मी फर्स्ट टाइम खाल्लेले हिने आणि मी पण फर्स्ट टाइम खाल्लेले. मी मोमोज कधी खाल्ले पण दिल्लीचे मोमोज ना खूप छान होते खरं. मी शोरमा वगैरे खाल्ले, पण मोमोज कधी खाल्ले. दिल्लीचे मोमोज किती म्हणजे मला असं वाटतं दिल्लीमध्ये तेच फेमस आहे. जसं आपल्या इकडे मुंबईचा वडापाव फेमस आहे, मला असं वाटतं दिल्लीचं मोमोज आणि छोले भटुरे फेमस आहे. तर तिकडे मोमोज खूप होते. खूप प्रत्येक म्हणजे जास्तीत जास्त मोमोजची दुकानं होती.
असं होतं एकदम. ते होतं ना लोकेशन बस मधून जाण्यासाठी पुढे, तर बसच्या ठिकाणी सगळे स्टॉल होते ना खाण्यासाठी, तर खूप गर्दी होती ना तिथे. प्रत्येक जण कुठे ना कुठे जात होता. तिकडून काश्मीरला सुद्धा मला वाटतं बस निघते, परत उत्तराखंड, परत केदारनाथ वगैरे साठी वेगवेगळ्या बसेस असतात तिथे. तर आम्हाला मनालीची बस पकडायची होती. म्हणजे होतं बसवाला आम्हाला एक बस नंबर दिलेला, ज्यांनी आम्हाला पाठवून त्यांनी आम्हाला बस नंबर वगैरे सगळं सांगितलेलं की ही बस येईल ती बस येईल. बसचे ड्रायव्हरचा कॉन्टॅक्ट नंबर पण होता, सगळं होतं आमच्याकडे. असं काय नाही की म्हणजे आम्ही काय हे, पण एक पॅकेज, ते पॅकेजचं हेच एक फायदा आहे की आपल्याला तिथे जाऊन धावपळ नाही करावं लागत. जे काय आहे ते त्यांचं ऑलरेडी फिक्सच असतं इथून पासून तिथे तुम्ही जावा. प्लस आपण आरामात जातो, कसं हे नाही हे करायचं हे बुक करायचं. मस्त होती बस, पण मस्त क्लीन होती, एकदम साफ होती. असं नाही की कशी पण बस बीस आली असं नाही, मस्त होती एकदम, चांगलं वाटलं एकदम. पोचेपर्यंत आम्हाला हे होतं, जेव्हा आम्ही तिथे ना पोचताना ते व्ह्यू होते ना, म्हणजे बाजूला ते पाणी, मला असं वाटत होतं ना की नदी, आणि ते हेच जर आपल्या मुंबई साईडला एवढं पाणी, बर्फाचे डोंगर एवढे भारी वाटत होते ना, असं खरं वाटत होतं स्वर्गात आल्यासारखं वाटत होतं. मी तरी बसमध्ये झोपलेली मी पण एवढं नाही मला बघायला भेटलं बसमध्ये, पण मी जेव्हा जेव्हा बघितलं ना तेव्हा असं वाटत होतं ना कुठेतरी स्वर्गात. आम्ही सकाळी पोहोचलेलो आम्ही. बर्फाचे डोंगर, आणि मला खरं सांगू ना, मला बर्फाचे डोंगर बघायची लहानपणापासून खूप इच्छा आणि मला खूप आवडतच होता. आणि असं मी याला अजून सुद्धा बोलते की आपण काश्मीरला सुद्धा जाऊ, कारण मला खूप आवडतं ते बर्फामध्ये, बर्फ पडतो वरून आपण मस्त, ते मला खूप आवडतं तसं ठिकाणी फिरायला. जाऊ एकदा काश्मीरला आपण. आता व्लॉग चालू करणार, आता नक्की सगळीकडे जाऊ. सगळेजण बोलतात मनालीपेक्षा काश्मीर खूप छान. हो, मला तर ऍक्च्युली असं मला भेटला तर आपण नक्कीच जाऊ. माझी इच्छा आहे खरंच सांगू तर, मला खूप आवडतं बर्फाच्या ठिकाणी जायला. असं म्हणजे कसं थंड वातावरण पण असतो, एक म्हणजे माइंड पण आपला थंड असतं, मस्त मस्त एकदम चिल वाटतं. म्हणजे काय असं वाटतं काय लाईफ मध्ये काय मस्त काय टेन्शन नाही, असं इथे तिथे मस्त फिरा, खूप मस्त आहे. थंड वातावरण मध्ये जेवढं राहू ना तेवढं अजून मजा येते. तर आम्ही पोचलो मनालीला, मग सगळं झालं, पोचलो मनालीला. मग तिथून आम्हाला ते ड्रायव्हरच बोला, ड्रायव्हर काका, ते आम्हाला पिकअप केला त्यांनी ना. ते बस काका नव्हता तो, यंगच होता ड्रायव्हर दादा, ऍक्च्युली यंगच होता तो, खरंच बोलायला यंग होता मुलगा. हा ड्रायव्हर दादा बोलला, पण काका त्यांची कॅब असते ते आपल्याला सगळीकडे फिरवतात ते. तर ते आम्हाला बस सोडली की ते आम्हाला घ्यायला आले पिकअप करायला. मग तिकडून आम्ही फर्स्ट गेलो ते मंदिरात गेलो, कारण ते ड्रायव्हर दादा बोलले की इथून आपण मंदिरात जाऊया, कारण ते जवळ आहे इकडून. तर आम्ही न फ्रेश होता, न हॉटेलला डिरेक्ट जाता, आम्ही डायरेक्ट पहिले मंदिरात गेलो. न फ्रेश होता, काहीच नाही. म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितलं की जवळच पहिला हे करून घ्या, न डायरेक्ट फ्रेश होऊन आपण तिकडे जाऊया दुसरीकडे. मंदिरचं पण आहे व्हिडिओ, मी तुम्हाला दाखवेन. त्या मंदिराचं नाव होतं हिडिंबा देवी टेम्पल. आणि आम्ही जेव्हा गेलो ना तेव्हा आरती सुद्धा चालू होती तिथे. नशिबाने आम्हाला आरती सुद्धा भेटली. सकाळी चांगली गोष्ट आहे की आम्हाला आरती भेटली. हा सकाळी आपण पोहोचलो ना, सकाळी 7 वाजता तिथे आरती भेटली आम्हाला. तो सुद्धा आमचा व्हिडिओ आहे, ते सुद्धा तुम्ही बघा. त्याच्यानंतर आम्ही नंतर गेलो ते टेम्पल बघून आम्ही रूमवरती हॉटेलमध्ये गेलो, तिथे फ्रेश वगैरे झालो. नंतर सेकंड आम्ही मनाली वनविहार म्हणून एक गार्डन आहे मोठं, तिथे आम्ही गेलो. तर तिथे पण सुद्धा झाडं बिडं त्या गार्डन मध्ये अशी, त्यांनी एक स्पॉट नंतर आम्हाला फिरायला नेलं सगळीकडे. एकदम गार्डन पण एक नंबर होता तो खरंच. आणि तिथे सस्ते सुद्धा होते फोटोशूट साठी. आम्ही तिथे सुद्धा फोटोशूट केलं, व्हिडिओ सुद्धा काढले. आणि ससे होते तिथे, सस्याला घेऊन फोटो काढला छान, यांनी सुद्धा काढला. ते हॉटेलच्या खाली आहे ना, ऍक्च्युली ना 2-3 कुत्र्याची पिल्लं होती, एवढे क्यूट होते ना, मस्त होते. असं वाटत होतं मला ते इथे घेऊन. हा ते पण आहे, ते मी दाखवत होते. पण एकदम मस्त, एकदम मला असं खरंच वाटत होतं ना की मी घेऊन येऊ घरी. ते असे लॅब्राडॉग कसे असतात तसे सेम एकदम मस्त होते. तर आम्ही त्या गार्डन मध्ये गेलो. त्या गार्डन सुद्धा खूप सुंदर होतं. ससाला घेऊन फोटो सुद्धा काढले. मी तर खूप घाबरत होते, मी प्रत्येक गोष्टीला घाबरते. पण हा बोला घे चल, सगळेच घेत होते तर मी सुद्धा घेतला. तर खूप छान वाटलं त्याला घेऊन सुद्धा. मस्त होते ससे पण, एवढे मोठे बायका घेऊन फिरत होते त्यांना. तिला बोलला आता सोडू नको, पळालं ना की मग ते तुला पकडावं लागेल.
पळतात ना ते खूप फास्ट. मस्त होते एकदम. म्हणजे ते ससा आणि कासवची स्टोरी. बरोबर त्याच्यावर बोलतो ना तू, पण कासव जिंकतो. म्हणून हळूहळू झाला. तर त्याच्यानंतर आम्ही गेलो मनाली मॉल रोड. मनाली मॉल रोड म्हणजे मार्केटच आहे एक फेमस मार्केट. म्हणजे सगळ्या मनालीच्या फेमस गोष्टी तिथे भेटतात. सगळे हॉटेल्स वगैरे, म्हणजे हॉटेल्स नाही, खाण्याचे रेस्टॉरंट खाण्याचे रेस्टॉरंट म्हणजे शॉपिंग करायची असेल, शॉपिंग करायची असेल तर आपण ते मनाली छोटी वस्तू ते मोठी वस्तू पर्यंत तिथे सगळं भेटतं. आणि हे मनाली मनविहार, हे मनाली मॉल रोड आहे ना त्याच्यामध्येच आहे. म्हणजे कनेक्ट बाजूबाजूलाच आहे, म्हणजे त्याच्यामध्येच आहे जे आहे ना ते गार्डन मनाली मनविहार. म्हणजे आमचं हॉटेल पण एवढं जवळ होतं ना की आम्ही चालत जाऊ शकतो. आम्ही एकदा दोनदा चालत सुद्धा गेलो. रात्रीचं आम्ही चालत आलेलो एकदम, म्हणजे एकदम रात्र झालेली. हॉटेल सुद्धा खूप छान होता आमचा. म्हणजे आम्हाला असंच कंटाळा आला, संध्याकाळी सगळं स्पॉट फिरून झालेलं. आम्ही बोललो चल परत एकदा मॉल रोडला जाऊ. मग आम्ही मॉल रोडला गेलो. असं चालत म्हणजे जाताना रिक्षाने गेलो, येताना आम्ही चालत आलो. असंच म्हणजे बघूया जरा व्ह्यू वगैरे बघू. आम्हाला तिथे खूप सारे जर मी व्लॉगिंग तेव्हा जर चालू केलं असतं ना, मी खूप सारे व्हिडिओज टाकले असते, खूप सारे व्हिडिओ क्लिक केले असते. आम्ही एक्साइटेड असतो खूप, अजून डबल टिबल मजा आली असते आम्हाला. तर मॉल रोड मध्ये आपण शॉपिंग करण्यासाठी, म्हणजे तुम्ही इन फ्युचर कधी गेला तर तुम्ही करू शकता. ते फेमस आहे मनालीचं. तिकडे शॉल्स वगैरे पण मस्त मस्त भेटतात, कारण मनालीचे थंडीचं शॉल्सच भेटतात. तर अजून काय काय असतं ड्रायफ्रुट्स. सगळ्यात भारी तर आम्हाला तिथे ना गेम वगैरे खेळायलाच मजा आलेली. ते पाण्याचं होतं ना तिथे. आणि तिकडे आपण फोटोशूट केलं नाही का, ते घालून ते ड्रेसेस काश्मीर. ते पण मॉल रोड मध्येच आहे. ते पण मी तुम्हाला दाखवतो. ते पण सगळं आहेत व्हिडिओ. नशीब मी आहे ना तेव्हा माझ्याकडे म्हणजे ना आयफोन मी तेव्हाच घेतलेला मी मोबाईल म्हणजे. आणि नाही तेव्हा नव्हता घेतलेला. ते ऍक्च्युली काय झालं ना, मी असं काही डिसाईड नव्हतं केलेलं की मला हे टाकायचे व्हिडिओ. पण मी माझ्याच एक मनात आलं. तर आम्ही असेच काढलेले फोटो वगैरे पण आम्ही. चांगली गोष्ट झाली आम्हाला, त्यासाठी ब्लॉग पण बनवते. ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला दाखवू आम्ही कुठे कुठे काय काय फिरलो, कुठे कुठे नाही. ते गार्डन मध्येच ते मनालीचे ड्रेस असतात वेगवेगळे, फेमस ड्रेस असतील तिकडचे, तर ते घालून फोटोशूट करायला सुद्धा होतं. ते सुद्धा आम्ही केलं. तर नेक्स्ट त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही गेलेलो बर्फामध्ये. पण बर्फामध्ये एवढी मजा आली तुला? बर्फामध्ये ऍक्च्युली आम्हाला मजा घ्यायला आली माहिती आहे का, सीझन पण नव्हतं. आणि ना तिथे ना बर्फाचा सीझन कधी असतो माहितीये का, नोव्हेंबर ते फेब्रुवारी मार्च पर्यंत असतो. पण आम्ही गेलेलो मे महिन्यात, त्याच्यामुळे बर्फ वितळत होता. बर्फ आम्हाला जास्त भेटलाच नाही काय. एवढं मला जायचं ना आता सीझनच्या हिशोबाने जावा. असं कधीच असं मध्ये मे महिन्यात वगैरे नका जाऊ. जायचं ना तर जेव्हा थंडीचा सीझन या पावसाचा सीझन असं असेल ना तेव्हाच जावा, तेव्हाच मजा येईल. आम्ही पण गेलेलो, आम्हाला पण असं वाटलेलं की खूप सारं बर्फ असं. पण आणि ऍक्च्युली आम्ही थकलेलो पण खूप होतो. त्यामुळे आम्हाला असं काय हे नव्हतं की, म्हणजे 3 दिवस आम्ही कंटिन्यू धावपळ करत होतो. हळद, लग्न आणि साखरपुडा. नंतर लगेच गेलो परत. मग आम्ही पण मजा आली, असं नाही की मजा नाही, पण मजा आली. पण ते आम्हाला तुम्ही सीझन नुसारच जा. आम्ही कसं तिथे एकदम जाऊन असं ट्रॅव्हलिंग करून पण आम्ही थकलो. प्रत्येक म्हणून बोलतोय जरा आरामात जर तुम्हाला असं जायचं असेल ना तर एक चांगलं सीझन बघून. आम्ही कसं आम्ही प्लॅनच नव्हतं केलं, काहीच प्लॅन नव्हतं केलं. 0% प्लॅन केलं, म्हणजे काहीच नव्हतं. म्हणून डायरेक्ट आम्ही तिथे जाऊन सगळं एन्जॉयमेंट केली. असं नाही की नाही, खूप मजा पण आली, मस्त वाटलं. काहीतरी नवीन ह्याच्यात आलो. जर तिथे खूप सारं बर्फ. आम्ही ऍक्च्युली ना मी ह्याच्यात बघितलेलं युट्यूबमध्ये की मी गुगलमध्ये बघितलेलं हे आपलं अट्टल टनल असं. अट्टल टनल तेव्हा खूप सारं बर्फ असतं. तर मला असं वाटलेलं हो असतं. जेव्हा बर्फाचा सीझन असतो ना तेव्हा असतो. तेव्हा मी ना खूप सारे असे बघितलेले व्हिडिओज. म्हणजे असं मला वाटलं की तिथे जाऊन असं पडेल. म्हणजे सगळीकडेच असं नाही, ते ऍक्च्युली सीझनच आम्ही चुकीचा झाला. सगळीकडेच की अटल टनल आणि तेच नाही, सगळीकडेच मनालीमध्ये बर्फ पडतो सीझन मध्ये. पण त्याला तेच वाटलं की आम्ही जाऊ तेव्हा सुद्धा पडेल, पण तसं काय झालं नाही. गरम होत होतं उलट ना, थोडस गरम होत होतं. ठीक आहे चालेल, जाऊन आपण नेक्स्ट टाइम आपला फर्स्ट टाइम चुकी होते, सेकंड टाइम चुकी नाही होणार. तर आता आपण बघूया, आपण चांगलं वेळी चांगलं मजा आली. असं नाही की मजा नाही केली. ते बर्फ बघून सुद्धा खूप छान वाटतं, डोंगर बर्फाचे.
मला तर खूप आवडलं. मला तर खूप इच्छा होती, म्हणजे खरं सांगू खूप जायची माझी इच्छा होती. ही मला बोलायची, मला मनालीला जायचं, मनालीला जाऊ माझी. पण माझं असं माझ्या मनात होतं की लग्नानंतर मी हिला 100% नेईन करून, पण हिला मी सांगितलं नव्हतं कधी की आपण जाऊया. लग्नाच्या दुसऱ्याशी हिला बोललो की आपण गोव्याला नाही जायचं, आपण मनालीला जायचं. तेव्हा ही घाबरली, प्लेनने जायचं. तर आम्ही गेलो. त्याच्यानंतर मग 3 दिवस होतो की 4 दिवस, आपण 3 दिवस होतो मला वाटतं. 3 nights 4 days. मग तिसऱ्या दिवशी आम्ही रिव्हर राफ्टिंग केली. रिव्हर राफ्टिंग पण मजा आली मला, तेच एक मजा आली. त्याला याच्यात खूप मजा आली रिव्हर राफ्टिंग मध्ये. मी तर पाण्यात उतरलेलो बोटीतून, म्हणजे ना मला एक म्हणजे काय झालं माहितीये का, पाणी बघून मला स्विमिंग करायची इच्छा झाली. म्हणजे काय झालं माहितीये का, मोठे मोठे बोट्स होते आणि एका बोट मध्ये आम्हीच दोघं होतो, पण बाकीच्या बोट्स मध्ये पण होते, म्हणजे बसायच्या हिशोबाने सगळेजण. तर आमच्या पुढच्या बोटचे ना काही मुलं ज्यांना स्विमिंग येत असेल तर ते खाली उतरले आणि वाहतं पाणी होतं. आणि त्या जे चालवतात ना बोट, त्यांनी आम्हाला वॉर्निंग दिलेली की तुम्ही असं म्हणजे करायचं नाही आधीच, की उतरायचं नाही, कारण हे वाहतं पाणी, वाहून जाण्याची शक्यता आहे याच्यात. उतरायचं अजिबात नाही, एकदम घट्ट पकडून ठेवायचं. पण आमच्या पुढचे बोटवाले आहेत ना, त्याच्यातले जे बसलेले ना पोरं, ते उतरले एकदम. त्यांचं बघून हा सुद्धा उतरला, कारण याला पण स्विमिंग येते म्हणून. आतमध्ये ना मोठे मोठे दगड होते, तर हा उतरला आणि पोहत, म्हणजे हे होता, डुबणार होता खरंच. ऍक्च्युली काय झालं माहितीये का, बस काही नाही करत आहे खरंच, हा म्हणजे हे होणार होता. मग मी एवढी घाबरले, पण मी रडासारखं झालेलं, पकडलं मी. मला तर काहीच येत नाही, स्विमिंगचा येत नाही, पण मी बोली बाबा हे काय होते, पकडलं मी याला घट्ट. मी बोललो तू बस, शांत बस, काय नाही. मी रशीला पकडलेलं होतं असं, म्हणजे मी माझं सेफच होतं, असं नाही की मी एकदम कूल होतो. म्हणजे माझा रशी, ज्या बोटचे रशीला आहे ना, शेवटी तो जो असतो ना चालवणारा, फक्त ते वाहत्या पाणीमध्ये ना मला वरती चढता येत होतं. बोट चालवणारे होते ना, शेवटी त्यांनी खेचल्याला वरती, तेव्हा वरती आला. मी तेवढी घाबरली ना, मी बोलले आता झालं, असं काही खरं नाही वाटत ते. तुम्ही असं कधीच करू नका, वाहत्या पाण्यात आपण कधीच नाही. आपण सगळे इन्सिडेंट बघतो आता काय काय होतंय धबधब्यामध्ये सुद्धा, फ्लो मध्ये कधी आपण काय होईना, पाण्याचा फ्लो एवढा असतो आपल्याला, असं कधी करू नका. काय माहितीये का, त्यांना आतमध्ये मोठे मोठे दगड असतात, चुकून जरी एक जण लागला इथे तिथे, दगडांचं सोड, फटका बसला. वाहत्या पाणीमध्ये आपण कधीच जायचं नाही, खरं सांगू तर. कधी काय होईल ना, काही आता सांगता येणार नाही. मी तर खूप घाबरलेली आज. याच्यानंतर मी याला खूप बडबड केली, नेक्स्ट टाइम असं कधीच करणार नाही. करशील नाही आतापासून ना, म्हणजे ते मला एवढं समजलं नाही. असं काय नाही, बघ कसं ते वाहत आहे ना, वाहतं पाणी खूप खूप म्हणजे खूप फोर्स होता पाणीला, म्हणजे ते एका सेकंद एवढी वजनवाली बोट तिला ती फेकत होती. त्या बोट मध्ये बसून मस्त वाटलं एकदम, मला तर जाम मजा आली. कारण ती बोट अशी आणि एवढी मोठी बोट, पण आमच्यासोबत कोणीच नव्हते, आम्ही दोघंच होतो ना रे. का असं केलं त्यांनी? काय नाही, म्हणजे ते मीच त्यांना बोलवलं की आम्हाला एक पर्सनल बोट पाहिजे, म्हणजे बाकी कोण नको. तर मजा आली, म्हणजे त्या त्यांनी व्हिडिओ पण काढला, गोप्रो होता त्याच्याकडे, त्यांनी गोप्रो मध्ये आमचा व्हिडिओ काढलेला, तर त्यांनी ते पण आहे आमच्याकडे, ते पण आम्ही अपलोड करून टाकू तुम्हाला दाखवतो आता सगळं. तर ठीक आहे, चला मग तुम्ही. तर अशी आम्ही खूप एन्जॉय केलं मनालीला. तुम्ही सुद्धा मनालीचा प्लॅन करत असाल तर नक्की जा, विमानाने जा. मी सांगेन त्याला जायची इच्छा असेल तरी. मजा तर येते, भरपूर मजा केली आम्ही. आम्ही वाटतं की सीझन नुसार गेलो असतो तर अजून बर्फ भेटला असतं, लाईव्ह बर्फ पडताना असं छान. ठीक आहे, नेक्स्ट टाइम बघू. पुढे जर कुठे अजून दुसरीकडे छान काश्मीरला वगैरे जायचं प्लॅन आला तर जाऊ आपण तिथे. तर ठीक आहे, तर आता तुम्ही व्हिडिओ बघा पहिले, नंतर आपण परत भेटूया. चला बाय.
हा असं